Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. मंथन प्रज्ञाशोध सामान्य परीक्षा इयत्ता 4 विषय गणित यामधील भूमिती हे जे प्रकरण आहे त्यातील कोण व कोणाचे प्रकार हा एक उपघटक आहे आणि त्यावर आधारित एक्सरसाइज नंबर 29 म्हणजेच व्यवसाय नंबर 29 आज आपण सॉल्व करणार आहोत. अतिशय सोपी एक्सरसाइज आहे ही. चला तर सुरुवात करूया. व्यवसाय नंबर 29 कोण व कोणाचे प्रकार. पहा, ही एक्सरसाइज सॉल्व करण्यापूर्वी इथे कोण आणि कोणाचे प्रकार दिलेले आहेत. हे जनरली तुम्हाला माहितीच आहे की बरोबर 90 अंश असेल तर त्याला आपण काटकोन म्हणतो. 90 अंश म्हणजेच काटकोनापेक्षा लहान असेल तर त्याला आपण लघुकोन म्हणतो आणि काटकोनापेक्षा मोठे असणाऱ्या कोणाला आपण विशाल कोन असे म्हणतात. ठीक आहे. चला तर एक्सरसाइज नंबर 29 सुरुवात करूया. अतिशय सोपी एक्सरसाइज आहे ही. खालीलपैकी कोणासंबंधी अयोग्य जोडी कोणती, म्हणजेच आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. म्हणजे दिलेला कोण आणि त्याचं नाव हे चुकीचं कोठे कोठे आहे हे आपल्याला पाहायचं आहे. प्रश्नाचा अर्थ तर आपल्याला समजला. चला आपण ऑप्शन पाहूया. इथे आहे काटकोन आणि आकृती पण काटकोनाची आहे, म्हणजे हा पर्याय योग्य आहे. पुढे आहे विशाल कोन आणि आकृती दिलेली आहे त्यांनी लघुकोनाची, म्हणजेच हा ऑप्शन चुकीचा आहे. पुढे इथे दिलेला आहे लघुकोन आणि आकृती दिलेली आहे विशाल कोनाची, म्हणजेच ऑप्शन नंबर ब आणि ऑप्शन नंबर क हे चुकीचे आहेत. म्हणजे ऑप्शन नंबर ब आणि क हे कसे आहेत, चुकीचे म्हणजे अयोग्य आहे. मग फक्त ब आणि क कुठे आहे, तर ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. म्हणून पहिल्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. आता पुढे पहा, खालीलपैकी कोणत्या वेळी घड्याळाच्या तास काटा व मिनिट काटा यांच्यात विशाल कोन तयार होतो. आता विशाल कोन कुठे कुठे तयार होतो पहा, ते 7:15. तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे पेपर वर्क करायची काहीही गरज नाहीये. तास काटा आणि मिनिट काटा पहा, मी काय सांगतोय नीट लक्षात घ्या. तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये जर 3पेक्षा जास्त जर फरक असेल तर तो कोन विशाल कोन होतो. जर 3 तासापेक्षा कमी जर फरक असेल तर तो लघु कोन होतो आणि बरोबर 3 तास असेल तर तो काय होतो, काटकोन तयार होतो. ह्या गोष्टी लक्षात घ्या. आता पहा, 7:15 वाजलेले आहेत, म्हणजे 7:15 झालेले आहेत. मग मला सांगा तास काटा कुठे असेल, 7 वरती, आणि मिनिट काटा कुठे असेल, हा साधारणतः 3 वरती असेल. मग याच्यामध्ये कितीचा फरक आहे, 3पेक्षा जास्त फरक आहे, म्हणजे याच्यात 4चा फरक आहे. जवळजवळ 4चा फरक आहे, 4 घरांचा फरक आहे. सॉरी, तासांचा नाही पकडायचं. किती घरांचा फरक आहे, तर 4 घरांचा फरक आहे. आणि एका घरामध्ये 30 अंशाचा कोन तयार होतो. मग 4 घरामध्ये किती होईल, 120 अंशाचा कोन तयार होईल. म्हणजे हा काय झाला, विशाल कोन तयार झालेला आहे. म्हणजे पहिला तर विशाल कोन तयार झाला. पुढे बघा, 4:30 वाजता, 4:30. ठीक आहे. तर तास काटा कुठे 4 वरती आहे आणि मिनिट काटा कुठे असेल, 6 वरती आहे. ह्यांच्या दोघांमध्ये घराचा जर फरक बघितला तर किती आहे, 2 घराचा फरक आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये विशाल कोन तयार होणार नाही, तर तो लघु कोन तयार होईल. त्याच्यामुळे हा ऑप्शन गेला. 8 वाजता. आता 8 वाजता जर बघितलं तर तास काटा कुठे असणार आहे, 8 वरती, आणि मिनिट काटा कुठे असणार आहे, 12 वरती. किती घरांचा फरक आहे, 4 घरांचा फरक आहे. म्हणजे इथे सुद्धा विशाल कोन तयार होणार आहे. परत लक्षात घ्या, 3 पेक्षा जास्त घरांचा फरक असेल तर विशाल कोन, बरोबर 3 घरं असतील तर काटकोन, आणि 3 पेक्षा जर कमी असेल तर लघु कोन तयार होतो. 3 वाजता. आता 3 वाजता काय होणार आहे, इथे तास काटा असेल 3 वरती आणि मिनिट काटा असेल 12 वरती. पहा बरं, इथे 30 वरती आणि इथं 3 वरती आणि इथं 12 वरती. 12 पासून 3 पर्यंत किती घरं असतात बघा, 1 2 3, म्हणजे 3च घरं आहे. म्हणजे इथे सुद्धा काटकोन तयार होणार आहे, विशाल कोन तयार होणार नाही. त्या घरांचा फरक बघायचा, अंकांची बेरीज करायची नाही, हे लक्षात ठेवा. किती घरं आहेत ते तुम्हाला लगेच कळतं. म्हणजे कुठे कुठे आला, ऑप्शन नंबर अ आणि ऑप्शन नंबर क आलेला आहे. म्हणजे
अ आणि क कुठे आहे? ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. म्हणून दुसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. चला पुढे बघूया आपण. खालीलपैकी काटकोनाची आकृती कोणती? पहा पटकन पाहूया. ही काटकोन आहे अ, ही नाही. हा पण काटकोन आहे, ही नाही. म्हणजे अ आणि क आहे. फक्त अ आणि क कुठे आहे? तर ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. मग तिसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. चला पटकन पुढे जाऊया. एका कोनाचे माप 65 अंश आहे म्हणजे 65 डिग्री. तर तो कोन कोणत्या प्रकारचा आहे? आता मला सांगा 90 पेक्षा कमी असेल तर त्याला काय म्हणतो आपण? लघु कोन म्हणतो. म्हणजे हा लघु कोन आहे. ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. पुढे बघा. खालीलपैकी कोणत्या कोनाचे माप 100 अंशपेक्षा कमी आहे? म्हणजे 100 अंशपेक्षा कमी आहे. 100 अंशपेक्षा कमी कोणाचं माप असतं? अतिशय सोपं आहे. 100 अंशपेक्षा कोणाचं माप कमी असतं? लघु कोनाचं माप कमी असतं. आणि काटकोनाचं माप बघा, विशाल कोनाचं माप हे किती असतं? विशाल कोनाचं माप 100 अंशापेक्षा कमी असतं का? तर नाही. पुढे पहा. लघु कोनाचं माप हे 100 अंशापेक्षा कमी असतं. 100% 100 अंशापेक्षा हा लघु कोन कमी असतो. विशाल कोन हा 100 म्हणजे 90च्या पुढे असतो, परंतु 100 पेक्षा कमी असेलच असं नाहीये. त्याच्यामुळे तो ऑप्शन गेलेला आहे. म्हणजे आपल्याला ब सापडला. पुढे अपूर्ण कोन ह्याचा तर काही विषयच नाही. ड काटकोन. काटकोनाचं माप हे परफेक्ट 90 अंश असतं. म्हणजे ते 100 पेक्षा कमी असतं. म्हणजे फक्त ब आणि फक्त ड ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. पुढे पहा. 4 वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यात कोणता कोन असेल? आता 4 वाजता तास काटा कुठे असेल? 4 वरती. आणि मिनिट काटा कुठे असेल? 12 वरती. म्हणजेच तुम्हाला मी सांगितलेलं आहे बघा, इथे आपण समजूया. इथे असेल तास काटा आणि इथे असेल मिनिट काटा. किती घर आहेत बघा? 12 पासून 4 पर्यंत 4 घर आहेत. ठीक आहे. म्हणजे 4 घरं असतील तर तुम्हाला सांगितलेलं आहे 3पेक्षा जास्त घरं असतील तर विशाल कोन. आणि हे 3पेक्षा जास्त घरं आहेत तास काटा आणि मिनिट काट्यामध्ये. म्हणजेच विशाल कोन इज द राईट आन्सर ऑप्शन नंबर 2. पुढे. ठीक 3 वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात कोणता कोन असेल? बरोबर 3 जर घरांचा फरक असेल तर त्याचा काटकोन असतो. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. सोबतच्या घड्याळातील काट्यामध्ये कोणता कोन आहे? आता इथं पाहिलं तरी कळतं आपल्याला की लघु कोन आहे. त्याच्यामुळे 8व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. जे तो सोपं आहे ते आपण उगीच जास्त स्पष्टीकरण देत बसायचं नाहीये. भिंतीने जमिनीशी केलेला कोन. आता भिंतीने जमिनीशी केलेला कोन, तुम्ही घरामध्येच बसता किंवा शाळेमध्ये बसता. आपली जी जमीन असते ती एकदम प्लेन असते. पहा, ही भिंत आणि ही तुमची जमीन. जमिनीशी केलेला कोन कोणता असतो? काटकोन असतो. त्याच्यामुळे काटकोन कुठे आहे? ऑप्शन नंबर 2. 9व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. आता आपण 10वा प्रश्न पाहूया. हाताचा अंगठा सोडून इतर लगतच्या 2 बोटांमधील कोन टिंबटिंब असतो. आता तुम्ही हाताचा अंगठा सोडा तुमचा आणि इतर बोटे जर तुम्ही पाहिले इथे, तर ह्या प्रत्येकामध्ये कोणता कोन होतो? तर लघुकोन तयार होतो. हे पहा, इथे लघुकोन, इथे लघुकोन आणि इथे सुद्धा लघुकोन तयार होतो. तुम्ही स्वतःच्या हातावरती प्रयोग करून पहा. अंगठा जर सोडला तर प्रत्येक बोटामध्ये हा लघुकोन तयार होतो. म्हणजे 10व्याचं उत्तर लघुकोन कुठे आहे? तर ऑप्शन नंबर 1 वरती आहे. म्हणून ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. बाभळीच्या काट्यांमध्ये कोणत्या प्रकारचा कोन तयार होतो? आता बाभळीचा काटा आपल्याला सर्रास माहिती आहे. आपण शेतामध्ये भरपूर फिरतो. तर बाभळीच्या काट्यामध्ये तुम्ही जर व्यवस्थित निरीक्षण केलं तर काटकोन तयार होतो. 2 काट्यांमध्ये काटकोन होतो. म्हणून ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. आता काय बाभळ्यांमध्ये थोडासा कमी जास्त प्रमाणामध्ये दिसतो, परंतु अशा पद्धतीच्या प्रश्नामध्ये काटकोन हेच उत्तर तुम्ही लिहायचं आहे. पुढे
12वा प्रश्न, सावधान स्थितीत उभे असताना आपल्या शरीराने जमिनीशी केलेला कोन टिंबटिंब असतो. म्हणजे सावधान स्थितीत उभा राहताना म्हणजे भिंतीने जमिनीशी केलेलं कोन, म्हणजे आपण असं सावधान स्थितीमध्ये उभा राहिलेलो आहोत, म्हणजे हे आपलं शरीर आहे आणि त्याने ही जी जमीन आहे त्या जमिनीशी केलेलं कोन म्हणजे सेम टू सेम जमिनीने आपल्याला भिंती आणि जमिनीचा जो प्रश्न आला तो तशा पद्धतीचा इथे येणार आहे. काटकोन येणार आहे. म्हणजे 12व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट ॲन्सर. ठीक आहे. आता जो 13वा प्रश्न आहे, घसरगुंडीने जमिनीशी केलेला एक कोन लघुकोन असतो, तर दुसरा कोन टिंबटिंब असतो. हा प्रश्न नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी आहे आणि तुम्ही त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे आणि ते टाकताना तुमचं नावसुद्धा लिहायला विसरायचं नाही. अशा पद्धतीने ही अतिशय सोपी एक्झरसाइज आशा करतो की तुम्हालाही सोपी वाटली असेल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला कोणत्या एक्झरसाइजवर, कोणत्या टॉपिकवर, कोणत्या विषयावर आणि कोणत्या इयत्तेवर आधारित व्हिडिओ पाहिजे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, जेणेकरून आपल्याला त्या टॉपिकला प्राधान्य देता येईल. धन्यवाद.